नाशिक पुणे महामार्गावर दरोड्याच्या तयारीत टोळी जरबंद. डिझेल चोरीचे गुन्हे देखील उघड. घारगाव पोलिसांची मोठी कारवाई. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डोळासणे गावाजवळ पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर घारगाव पोलिसांनी धाडसी कारवाई केली. 4 जणांना यामध्ये रंगेहात पकडलेला आहे, तर एक जण अंधाराचा फायदा घेत फरार झालाय. पकडलेल्या आरोपींकडून डिझेल चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य, शस्त्रसामुग्री आणि एक वाहन असा सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पठार भागात डिझेल चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. महामार्गालगत हॉटेल ढाब्यांवर उभे असलेल्या वाहनांना लक्ष्य करत चोरटे आलिशान कारमधून येऊन राजरोस डिझेलची चोरी करत होते. अनेक CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद देखील झाले होते, परंतु ते घारगाव पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यामुळे चालकांमधून संतापाची भावना निर्माण झालेली होती. तसेच पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होता. मंगळवारी दिनांक 14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे व दत्तात्रय आंधळे हे रात्री गस्तीवर असताना डोळासणे गावच्या बोगद्यालगत अंधारात संशयास्पदरित्या उभी असलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार त्यांना दिसून आली. त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना याबाबतची माहिती दिली. माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कॉन्स्टेबल दत्तू चौधरी, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे हे त्या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चावल लागताच कारमधील 5 जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यापैकी 4 जणांना घटनास्थळीच पकडण्यात यश मिळाले, तर एक जण मात्र फरार झालाय. जीवन दत्तात्रय कांदे, राहणार गोंधवणी, फरगडे वस्ती, श्रीरामपूर असं आरोपीचं नाव आहे. दुसरा आरोपी आशिष अनिल पवार, राहणार अंकाई टंकाई, तालुका येवला, जिल्हा नाशिक, हल्ली राहणार नेवासा फाटा. दानिश सत्तार शेख, राहणार श्रीरामपूर, हल्ली राहणार संगमनेर. त्याचबरोबर एक विधी संघर्षित बालक अशी ताब्यात घेतलेल्या 4घांची नावे आहेत. तर रितेश वसंत सदाफळ, राहणार गणेशनगर, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर हा मात्र फरार झाला आहे. प्राथमिक तपासात ही टोळी महामार्गावरील ट्रकमधून डिझेल चोरी करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता घारगाव पोलीस ठाणे हद्दीत डिझेल चोरीचे 2 गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिलेली आहे. दिनांक 14/4/26 रोजी नाईट पेट्रोलिंगच्या दरम्यान जे पुणे नाशिक हायवेवरील डोळासणे गावाचा जो बोगदा आहे, त्या बोगद्याजवळ एक पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये आमच्या पेट्रोलिंग करणाऱ्या टीमला काही लोक त्या गाडीमध्ये संशयितरित्या बसलेले दिसून आले. तर त्यांना आम्ही सर्वांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ते आम्हाला पाहून पळून जात होते. पळून जात असताना संपूर्ण पथकाच्या मदतीने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. तर त्यापैकी 4 आरोपी आमच्या ताब्यात आले. त्यापैकी एक जुवेनाईल होता आणि अशा 4 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि एक आरोपी जो आहे तो पळून जाण्यात यशस्वी झाला. तर अशा 5ही लोकांच्या विरुद्ध आम्ही पोलीस ठाणे घारगाव येथे अपराध क्रमांक 107/26 BNS कलम 310(4) आणि 310(5) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्या घारगाव पोलीस ठाण्याची जी हद्द आहे या हद्दीदरम्यान खूप मोठ्या प्रमाणात डिझेल चोरीचे गुन्हे घडत होते आणि त्या डिझेल चोरीच्या अनुषंगाने आम्ही सदर आरोपितांकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी आपल्या हद्दीमध्ये झालेले 2 डिझेल चोरीचे गुन्हे चोरी केल्याबाबतची त्यांनी कबुली दिलेली आहे. यापुढेही अशा प्रकारचे किती गुन्हा छोटा असला तरी त्या आरोपीला कोणती सवलत किंवा सुटका होईल या प्रकारचे काम घारगाव पोलीस स्टेशन होणार नाही. गंभीरातल्या गंभीर गुन्हे दाखल करून ही जी प्रजाती आहे ही जास्तीत जास्त दिवस गजाआड कशी राहील याची दक्षता घारगाव पोलीस स्टेशनकडून घेतली जाईल, अशी नागरिकांना या निमित्ताने आपल्या माध्यमातून ग्वाही देतो. धन्यवाद.